90 पासून सनी समजा गायरानामध्ये लढते तर मी कोर्टामध्ये बी 10-15 वर्ष कोर्ट खेळले. कोर्टाचं मग त्या वकिलाचा मुलगा वारला म्हणून ते मी केस बंद केली. मला कोर्टाने न्याय द्यायला 3 एकर 20 गुंठे द्यावा म्हणून सर. तर इथं कमिशनर साहेब आणि कलेक्टर साहेब हे काही दखलच घेत नाही. कोणतं गाव आहे तुमचं? सोमठाणा, बदनापूर जिल्हा, तालुका जालना जिल्हा. म्हणजे बदनापूर तालुक्यामध्ये सोमठाणा शिवारातील गट नंबर 354. बरोबर. 354 मध्ये माझी जमीन असताना बी मी कसते कसून बी तरी पण मला ते न्याय आणि मला 7-12 मध्ये माझं नाव घ्यायला. किती वर्षापासून कसता तुम्ही? मी 90 पासून करते. बरं. तर मग किती जण तुम्ही त्या 3 एकर 20 मी एकलीच आहे सर. माझी बाकी लोकांच्या नावावर झालं, काही लोकांच्या झालं नाही. मी तेव्हापासून मी एकलीच लढते. बाकीच्या लोकांच्या नावावर झालं, आता सध्या त्यांच्या नावावर झालं. माझी मला ते समजलं नाही, माझं दुखत होतं म्हणून मी गेले नाही. मग ते राहिलं तर राहूनच गेले. कोर्टाने काय आदेश दिला? कोर्टाने बी आदेश द्याला 3 एकर 20 गुंठे द्यावा म्हणून. तुम्ही तहसीलदार तलाठी यांना दाखवलं? सगळ्याला मी लेटर दिलेली आहे. काय म्हणणं त्यांचं? त्यांचं काहीच म्हणणं नाही. ते मला तात्पुरते अहवाल देते, त्याच्यावर समाधान माझी करते. माझं पुढचं पाऊल तुमचं काय राहणार? माझा हे म्हणायचा उद्देश आहे की आता मला यायना मी उपोषणला 2दा बसले. एकदा जालन्याला बसले, त्यानं तो तातडीचं म्हणे आमच्याकडून संचल्या हरवल्या म्हणलं. मग आमचं म्हणण्याचा बागायला माझ्याकडे ते तुमच्याकडे का नाही? मग तुम्ही जातीन पैसे घेऊन सनी त्या घायल केल्या, असं माझ्या म्हणण्याचा उद्देश. तर मग त्यांनी काय म्हणलं म्हणे की पैसे घेऊन आम्ही नाही केल्या, पण आम्ही तरी पण शोधतोय. पण ते शोधायच्या स्थितीमध्ये नाही. तहसीलदार मॅडम बी नाही शोधत आणि त्यांच्या हाताखालचे बी नाही शोधत. मग मी असं म्हणून सनी मग माझा आता असं म्हणण्याचा उद्देश आहे. आता हे काल आपलं हे झालं 15 ऑगस्ट, मी ग्रामपंचायत मध्ये किंवा शाळामध्ये जाऊन झेंडा फडकीत असते. पण ह्या बारचीनं मला उपोषणमुळे मला त्याची काही मला लाभ मिळाला नाही. मग हे माझं म्हणणं आहे कमिशनरनं ही दखल तातडीची घ्यावा आणि मला 7-12 मिळवून द्यावं. कालपासून उपोषण चालू आहे. तुम्हाला काही प्रशासनाच्या लोकांनी काही भेट वगैरे दिली का? काहीच नाही. पोलीस लोक आले, फक्त नाव नोंदून नेलं, अधिकारी कोणीच नाही आलं. आणि शिवाय एवढ्या पावसामध्ये आम्ही ह्या पाण्यामध्ये बसले, आम्हाला या कोणीच दखल नाही घेत. इकडे कोणी बघायला नाही आलं? कोणीच नाही. शिवाजी गोपीनाथ उमरी नातेवाईक. बोला. विषय असा आहे की शासनाचा JR जो आहे त्या JR प्रमाणेच आम्ही शासनाला मागणी करू. JR काय म्हणतो? JR म्हणतो 1990च्या अगोदर ज्यांचे अतिक्रम आहेत ते निर्गमित करण्यात यावे. आमच्याकडे 1990च्या अगोदरचा पुरावा आहे आणि पुरावा असून बी हलगर्जीपणा करून महसूल खात्याचे लोक काही लोक करीत नाही. आणि आम्हीच म्हणणं जे शासना JR प्रमाणे करावे, शासनाच्या विरोधात नाही. पण शासनात JR असून हे अधिकारी हलगर्जीपणा करतात. आमचं शासनाच्या विरोधात नाही, शासनाच्या JR प्रमाणेच मागणी आमची.